नमस्कार. आज आपण बघणार आहोत अगदी थंडीच्या थंड वातावरणामध्ये अगदी आपण इडलीचं जे पीठ आहे ते कसं काय फर्मेंट करू शकतो घरच्या घरी. आणि अगदी हे पीठ अगदी 6 ते 7 दिवससुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये कशा पद्धतीने स्टोअर करू शकता. या पिठापासून आज आपण इडली, डोसा, उत्तपम सगळं काही बनवू शकतो. अशा पद्धतीचं अगदी जाळीदार, मऊ, लुसलुशीत, पांढरी शुभ्र इडली बनवण्यासाठी किंवा डोसासुद्धा छान असा आपला मऊसूत होण्यासाठी काही 1-2 सिक्रेट पदार्थ मी त्याच्यामध्ये घातलेले आहेत. किंवा पीठ किती वेळ आंबवायचं आहे, तांदूळ कोणता घ्यायचा आहे, तो तांदूळ कसा असावा, या सगळ्या काही छोट्या मोठ्या ट्रिक्स असतील त्या सगळ्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. शिवाय पीठ जेव्हा आपण उडदाची डाळ घेतो तर त्या उडदाच्या डाळीच्या ऐवजी असा एक पदार्थ आपण याच्यामध्ये घालणार आहोत की ज्याच्यामुळे आपली इडली अगदी पांढरी शुभ्र तसेच छान अशी फ्लफीसुद्धा होते. तर त्यासाठी ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इथे मी तांदूळ घेतलेला आहे. हा जो मी तांदूळ दाखवते तर हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही इथे अगदी कोणताही तांदूळ घेऊ शकता, फक्त तो तांदूळ आपला चिकट नसावा, म्हणजे त्याचा भात जो आहे तो चिकट होता कामा नये. तर इथे बघा, तुम्ही 3 कपच्या प्रमाणामध्ये इथे तांदूळ मी घेतलेला आहे. तर रेशनचे तांदूळ अगदी स्वच्छ निवडून घेतलेले आहे. इथे जी बघा, मी आता उडदाच्या डाळीऐवजी तुम्हाला जो पदार्थ सांगितला तर हाच तो पदार्थ आहे की उडदाच्या डाळीऐवजी आपण इथे अख्खे उडीद घेतलेले आहेत बघा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी इतपत 1 ग्लास उडदाचे अख्खे उडीद घेतलेले आहेत. शिवाय त्याच्यामध्ये मी पाव कप पोहेसुद्धा घातलेले आहेत. आणि 6 चमचे मी ते साबुदाणे घातलेले आहेत. तर या साबुदाण्यामुळे आपली इडली जी आहे ती अगदी पांढरी शुभ्र होते, अगदी चिकटसुद्धा होत नाही. या पद्धतीने बघा 3 वेळा मी स्वच्छ तांदूळ, पोहे, उडीद डाळ आणि साबुदाणे स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर हे बघा, मेथीदाणे घातले अगदी शेवटच्या 3ऱ्या वेळी. मेथीदाणे घालून छान असं 5 ते 6 तासासाठी हे छान असे सगळं काही भिजवून घेतलेलं आहे. हे सगळं भिजल्यानंतर याच्यातील पाणी जे आहे ते काढून टाकायचं नाही. आता 6 तासानंतर हे सगळं आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे. या पद्धतीनं इथे तुम्ही बघू शकता, जेव्हा आपण इडलीचं पीठ बनवतो तर त्यावेळी आपल्याला हे जे बॅटर आहे तर ते अगदी थोडंसं रवाळ ठेवायचं आहे. जास्तीचं रवाळ नाही, पण एकदम स्मूथ पण नाही, मीडियम रवाळ ठेवायचं आहे. याच्याने काय होते, आपली इडलीसुद्धा अगदी फुगण्यास छान अशी मदत होते आणि छान फ्लफीसुद्धा होते, हलकी फुलकी इडली तयार होते. ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये आपण उडदाऐवजी आपण उडदाची अख्खे उडीद घेतलेले आहेत, हे सुद्धा लक्षात असू दे. त्याच्यासोबतच आपल्याला इथे साबुदाणे घ्यायचे आहेत. 1 कप किंवा 1 वाटी किंवा 1 ग्लासच्या प्रमाणामध्ये 2 चमचे इथे मी साबुदाणे वापरलेले आहेत, हे सुद्धा लक्षात असू दे. काही छोट्या मोठ्या ट्रिक्स मी तुम्हाला आणि खूप साऱ्या गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहेत. या पद्धतीने बघा सगळं बॅटर मी इथे वाटून घेतलेलं आहे. पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ते आहे त्या पाण्यासोबतच वाटून घ्यायचं आहे. इथे बघा, एका साईडला टोपामध्ये जे इडलीसाठीचं बॅटर होतं ते साईडला काढलेलं आहे. आणि दुसरं जे आहे तर आता हे जे बॅटर आहे ते अगदी स्मूथ मी वाटून घेतलेलं आहे, जे डोस्यासाठी बनवलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगते थंडीमध्ये पीठ कसं आपलं फुगतं किंवा आंबलं जातं, ह्यासाठी काही 2-3 गोष्टी मी सांगते, लक्षात ठेवा. तर इथे बघा कुकर घेतलेला आहे. हा कुकर आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनटासाठी गरम करून घ्यायचं आहे. त्यावेळी त्याची जे आतील जी वायसर आहे तो काढायचा आहे आणि शिट्टीसुद्धा काढायची आहे. या पद्धतीनं बघा कुकर गरम करून घ्यायचा. आणि गरम झाल्यानंतर बघा, आता इथे आपल्याला स्टीलचंच भांडं वापरायचं आहे आंबवण्यासाठी. काय होतं की जेव्हा आपण ॲल्युमिनियमचं भांडं वापरतो त्यावेळी त्या ॲल्युमिनियमचा कलरसुद्धा त्याच्यामध्ये येतो आणि पीठ आपलं थोडंसं काळपट दिसू लागतं. आणि म्हणून आपल्याला इथे स्टील किंवा काचेचं भांडं वापरलं तरीही चालेल. आता बघा, ह्याच्यामध्ये वायसर घातलेला आहे आणि तांब्यामध्ये अर्धा तांब्या पीठ टाकलेलं आहे मी. हे जे डोशासाठीचं पीठ आहे ते घातलेलं होतं. तर वायसर लावला, शिट्टी लावली आणि आतमध्ये स्टँड ठेवलेला आहे बघा. आणि गरम कुकरमध्येच तो तांब्या ठेवून आपल्याला हे
एक 10 ते 12 तासासाठी याच पद्धतीने ते ठेवून द्यायचं आहे. आता बघा हे जे दुसरं पीठ होतं ते या पद्धतीनं मी असं फेटून घेतलं आणि ते सुद्धा पीठ फेटूनच घेतलं होतं, हातानेच घेतलेलं होतं. काय होतं, जेव्हा आपण चमच्याने हलवतो तेव्हा एवढं त्याच्यामध्ये ऊब निर्माण होत नाही पिठामध्ये. तर जेव्हा हाताने हलवतो, पीठ छान असं फेटून घेतो, तेव्हा काय होतं, आपल्या हाताची जी ऊब आहे त्या पिठामध्ये उतरली जाते आणि त्याच्यामुळे ते पीठ छान असं आंबण्यासुद्धा मदत होते. छान बघा त्या पद्धतीने हलवून घेतलं ते सुद्धा मी पीठ. आता बघितलं तुम्ही कपडा, तो जो कपडा वापरला तो आपल्याला छान असं मऊसूत ब्लँकेट असतं किंवा आपले घोंगडी वगैरे असतं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे लपेटून. ते पीठ सकाळी तुम्ही बघू शकता छान फुललेलं असणार. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण पीठ, माझ्या मिस्टरांना थोडंसं लवकर जायचं होतं तर त्यासाठी बघा मी इथे पहिलं चटणी बनवून घेते. तर त्यांना कसं करायचं होतं, तर 5 ते 6 वाजता हे पीठ मी काढलेलं होतं आणि जे कुकरमध्ये होतं ते पीठ आता मी काढून बघणार आहे. त्याच्या अगोदर इथे चटणी बनवायला घेतली. चटणीसाठी बघा इथे मी नारळ फोडून घेतला. नारळ फोडल्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे नारळाचे काप करून घेतले आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत. 4 ते 5 मिरच्या घातल्या. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चणा डाळ वाटून घेतलेली आहे 2 चमचे, तीसुद्धा काढून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं घातलं 1.5 इंच. नंतर लसूणसुद्धा 8 ते 10 पाकळ्या घातलेल्या होत्या. कोथिंबीर घातलेली होती. हे सगळं मिश्रण बघा या पद्धतीनं वाटून घेतलं. चणा डाळचं पीठ जे आपण वाटून घेतलं ते सुद्धा त्याच्यामध्ये घातलं आणि 1 चमचा दही घालून मी मस्त असं या पद्धतीनं वाटून घेतलं. हे छान मिश्रण तयार झालं बघा. त्याच्यानंतर हे साईडला काढून घेतलं आणि आता आपण कडल्यामध्ये फोडणी करून घेणार आहोत. मीठसुद्धा घातलेलं आहे त्या चटणीमध्ये. आता बघा ह्याच्यामध्ये मोहरी घातली. छान असं तेल गरम झाल्यानंतर छान मोहरी घातली. मोहरी तडतडली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातला कढीपत्ता आणि गॅस बंद करून आपल्याला हिंग घालायचं आहे. 1/2 चमचा हिंग घातला आणि ही फोडणी त्या चटणीवरती घालून घेतली. ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी आपली इथे तयार झाली. नक्की या पद्धतीनं माझ्या करून बघा. टेस्ट अप्रतिम लागते चटणीची. त्याच्यानंतर बघा आता हे पीठ काढून घेतलं. तर यांना जायचं होतं लवकर तर त्यासाठी हे पीठ घेतलं. तर पीठ तुम्ही बघू शकता जास्त काही फुललेलं नाही आहे, पण तरीही तुम्हाला मी दाखवते. याचे जे डोसे आहेत ते अप्रतिम डोसे तयार होतात. हे पीठ बघा एका टोपामध्ये काढून घेतलं, छान हलवून घेतलं, मीठ घातलं. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. जेव्हा आपण पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवतो तर त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आहे. तर न मीठ घालता आपल्याला ते फर्मेंट करायला ठेवायचं आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण मीठ घालतो तर त्यावेळी त्याची फर्मेंटेशनची प्रोसेस थांबली जाते. तर आता तुम्ही इथे बघू शकता पीठसुद्धा आपण छान काढून घेतलं आणि त्या पद्धतीचा बघा जो पेला वगैरे असतो की आपल्याकडे त्या पेल्यानेच पीठ घालून घ्यायचं, म्हणजे छान असं आपल्याला फिरवायलासुद्धा येतं. ते बघा आता तुम्हाला मी दाखवलं. तव्यावरती तवा गरम झाल्यावर त्याच्यावरती मी तेलसुद्धा टाकलं नाही, फक्त पाण्याचा शिपका मारला. तर दुसरासुद्धा दाखवते मी. पाण्याचा शिपका मारलेला आहे आणि एक कपडा घेऊन, सुती कपडा घेऊन त्याच्याने तवा पुसून घेतला आणि नंतर बॅटर घालून या पद्धतीचे बघा छान असे मस्त डोसे, पेपर डोशासारखे अगदी डोसे तयार होतात. तुम्ही इथे बघितलं. आता हे पीठसुद्धा आंबलेलं नव्हतं तरीसुद्धा ह्याचे डोसे खूप छान तयार झाले. ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा आपण बनवलेली आहे. आता हे जे मी दाखवते त्यांना टिफिन दिला, ते गेले. त्याच्यानंतर हे जे पीठ होतं तर हे आपण ह्या ब्लँकेटमध्ये ठेवलं होतं. तर हे पीठ मी 10 तासानंतर बरोबर काढलं. तर 10 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता हे पीठ आपलं पूर्ण टोपामधून बाहेर आलेलं आहे. आता कधी काय करायचं सांगते तुम्हाला. यावेळी जेव्हा आपण पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवतो तर पीठ आपलं डबल होतं हे काळजी घ्यायची आणि त्याच्यामुळे आपल्याला खाली काहीतरी मोठी किंवा पाटी वगैरे अशा गोष्टी असतात. परात ठेवलेली होती मी. या पद्धतीनं म्हणजे ते पीठसुद्धा पडणार आहे खाली. या पद्धतीची काळजी घेऊन आपल्याला भांडं वापरायचं आहे. तर आता बघा पीठसुद्धा छान तुम्ही बघितलं, अगदी छान असं फसफसलेलं आहे. मस्त पीठ तयार झालं आहे. हलकं फुलकं पीठ झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हवा भरलेली असते छान अशी मस्त. ही पूर्ण स्वच्छ करून टोप घेतला. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ घातलं बघा. चवीनुसार मीठ घालायचं आणि या पद्धतीच्या इडल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. तर इडली पात्रामध्ये बघा पाणी घातलेलं आहे आणि पाणी छान उकळलं की 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी छान उकळलेलं आहे. आता आपण हे इडलीला जे आपले हे साचा आहे त्याला तेल लावून घेऊया. तर आता बघा तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बॅटर घालून घ्यायचं. बॅटर घालताना एक काळजी घ्यायची की ह्या बॅटरमध्ये आपल्याला इडलीचं पाणी घालायचं नाही. जसं आहे तसं बॅटर आपल्याला अर्धा पळी एका वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे बघा. आणि
हे जे बॅटर आहे तर ही आपली इडली जेव्हा फुगते तेव्हा ती डबल होणार आहे, हे सुद्धा लक्षात असू दे. त्यामुळे हे आपलं बॅटर आपल्याला अर्धी पळीच टाकायचं आहे. आता लक्षात हे घ्यायचं की जेव्हा आपण इडली पात्रामध्ये ठेवणार आहोत हे साचा, त्यावेळी बघा आता छोटा आहे ते पहिलं ठेवून घेते, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते जे खालच्या ह्याची होलं आहेत साच्याची, त्या होलांवरती आपली वरची इडली आली पाहिजे, हे लक्षात असू दे. त्याच्यामुळे काय होतं की वरची इडली जी आहे ती छान अशी फुगण्यामध्ये मदत होते, छान फुगते, हलकी फुलकी होते, फ्लफी होते. आणि जेव्हा हे चुकतं, आता बघा वरच्या सगळ्या तशाच त्या पद्धतीनंच ठेवून घ्यायच्या आहेत. हे जेव्हा चुकलं जातं तेव्हा बघू शकता तुम्ही, जेव्हा इडली आपली असते ती चिकट व्हायला चालू होते किंवा चिकट होते. आता बघा एक 10 मिनटं आपल्याला बरोबर मिडियम गॅसवरती हे वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटाच्या पुढे वाफवू नका. आणि तुम्हाला असं वाटलं 10 मिनटानंतर चेक करायचं तर सुरी रोवून बघायची इडलीमध्ये, छान अशी क्लीन निघाली की आपल्याला हे लगेच आपल्याला पूर्ण हे इडलीमधील ह्या जो साचा आहे तो पूर्ण आपल्याला ह्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. कारण जेव्हा आपण त्याच्यामध्येच ठेवतो तर त्याच्यावरती थोडंसं पाणीचं म्हणजे मॉइश्चर राहतं किंवा वाफ त्याच्यावरती जमा होते आणि पूर्ण इडल्या मग चिकट होतात आपल्या. तर ते करू नका. पटकन आपल्याला 10 मिनटं झाली मीडियम गॅसवरती की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. आणि आता बघा छान थंड झाल्या, पूर्ण थंड करू नका, पण थंड झाल्या थोड्याशा कोमट हाताला असतील इडल्या, तेव्हा इडल्या चमच्याच्या मदतीने चमचा पूर्ण असा फिरवून घ्यायचा अगदी गोलाकार, आणि या मदतीने चमच्याच्या अगदी सहज इडल्या इथे निघून तयार होतात. बघू शकता किती छान हलकी फुलकी इडली झालेली आहे, पांढरी शुभ्र जाळीदार इडली तयार झालेली आहे. आता ह्या खूप साऱ्या मी ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ही सगळी काळजी घेतली आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्या अलावा मी अजून एक पद्धत सांगते की तुम्ही अगदी ओव्हनमध्ये सुद्धा, ओव्हन 2 ते 3 मिनटं गरम करून घ्यायचं आणि नंतर बंद करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही पीठ ठेवू शकता. इथे बघा किती छान अगदी हलकी फुलकी झालेली आहे इडली. त्याची जाळीसुद्धा बघू शकता, अगदी आतपर्यंत पीठसुद्धा शिजलेलं आहे, मस्त डबल झालेली पांढरी शुभ्र इडली तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने इडली, डोसा ह्याचे उत्तपम पण खूप छान होतात. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही ट्रिक आजमावून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. थंडीमध्ये पीठ फुगण्यास छान मदत होईल. आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.